Hello students, welcome to my YouTube channel. Today I am going to talk with you a very important topic for the students of high school, college and students of scholarship or the students who are facing for competitive examinations or the teachers who are for the exam of CTET. होमोफोन अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. होमोफोन्सला आपण मराठीमध्ये म्हणतो समोच्चारी शब्द. समोच्चारी शब्द म्हणजे सारखा उच्चार असणारे शब्द. या टॉपिकचा आपण अभ्यास कन्सेप्ट होमोफोन्सचा कन्सेप्ट आपण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. होमोफोन्स म्हणजे काय आपण कन्सेप्ट लक्षात घेऊया. समोच्चारी शब्द यामध्ये मी तुम्हाला दोन एक्झाम्पल देतो. पहिल्यांदा की निरीक्षण त्याचं आपण करायचं आहे. एक्झाम्पल आहे प्लीज गिव मी सम ब्रेड. गिव मी सम ब्रेड. प्लीज गिव मी सम ब्रेड. दुसरे एक्झाम्पल देतोय. यू आर wrong in your sum. इथं दोन सम आहेत. पहिलं सम आहे SOME, दुसरं सम आहे SUM. ऑब्झर्व दीज टू एक्झाम्पल. दोन्ही उदाहरणाचं निरीक्षण करा. शब्दांचे स्पेलिंग सारखे आहे का तर नाही. अधोरेखित शब्दांचा अर्थ सारखा आहे का. सम म्हणजे थोडे, दुसरं सम म्हणजे बेरीज. या अधोरेखित शब्दाबाबत गोंधळ टाकण्यासारखं काय आहे का हे आपण निरीक्षण केलं पाहिजे. उच्चार सारखाच स्पेलिंग वेगळे तर मग या शब्दांचा अर्थ काय लावायचा. याचा उच्चार तर सारखा आहे मात्र स्पेलिंग वेगळा आहे. याचा अर्थ आपण कसा लावायचा. आपण या होमोफोनचं मिनिंग समजून घेऊया. त्याचा आपण मिनिंग समजून घेऊया. मिनिंग अर्थ समजून घेऊया. पहिला आहे होमोफोन. होमोफोन मध्ये बघा होमोफोन मध्ये म्हणजे असे शब्द की ज्याचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे ज्याचा उच्चार दुसऱ्या शब्दाप्रमाणे येतो परंतु त्याचं स्पेलिंग मात्र वेगळं असतं. म्हणजे यामध्ये होमोचा अर्थ काय. होमोचा अर्थ काय होतो तर होमोचा अर्थ होतो होमो म्हणजे सारखाच. होमो म्हणजे सारखाच. आणि फोनचा अर्थ होतो फोन. फोन म्हणजे साऊंड.
फोन म्हणजे साऊंड आणि साऊंड म्हणजे ध्वनी. ध्वनी असा आहे. जे शब्द उच्चाराच्या दृष्टीने सारखे पण भिन्न स्पेलिंगचे असतात. भिन्न स्पेलिंगचे असतात. उच्चाराने सारखे पण त्याचं स्पेलिंग मात्र भिन्न असतं, वेगळं असतं. त्या शब्दांना आपण म्हणतो होमोफोन. त्याला म्हणायचं होमोफोन. तर याचा नियम जो आहे सगळ्यात महत्वाचा, वाक्याच्या अर्थपूर्ण संदर्भावरून स्पेलिंगचा शब्द वापरायचा, कोणता स्पेलिंग वापरायचा आपण ठरवता येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सेंटेन्स आपण लिहिणार आहोत, जे वाक्य आपण त्या होमोफोनचा वापर करून किंवा त्या शब्दाचा वापर करून आपण वाक्य तयार करणार आहोत, त्या संदर्भावरून, त्याच्या संदर्भावरून तुम्ही कोणतं स्पेलिंग वापरायचं आहे ते आपण ठरवायचं. प्रत्येक शब्दाचा अर्थ व उपयोग भिन्न असतो. तर आपण याच्याप्रमाणे आपण काही होमोफोन्स आपण या ठिकाणी पाहूया, जे आपण त्याचा सेंटेन्स मध्ये वापर करून आपण लक्षात घेऊया. समजा मी म्हटलं की राईट आणि राईट, दोन राईट आहेत. राईट राईट. सो या दोन राईट मध्ये these are the words होमोफोन. हे दोन्ही वर्ड्स होमोफोन्स आहेत. ज्याचा उच्चार सारखा आहे, स्पेलिंग भिन्न आहे, अर्थ वेगळा आहे. आपण सेंटेन्स मध्ये त्याचा वापर करूया. तर मी म्हणलं आय वॉन्ट टू राईट अ लेटर. आय वॉन्ट टू राईट अ लेटर. इथं मला WRIT लिहायचं आहे का RIGH लिहायचं आहे. तर इथं अर्थातच तुमचा आन्सर असणार आहे WRITE. आय वॉन्ट टू राईट अ लेटर. याच्यामध्ये WRIT आपल्याला लिहावं लागेल. तर समजा आपण वाक्य असं घेतलं RIGH. Your decision is right. Your decision is right. या सेंटेन्स मध्ये राईट इथं आपण वापरतोय. तुम्हाला एक्झाम मध्ये सेंटेन्सच्या अर्थाप्रमाणे त्याच्या संदर्भानुसार तुम्हाला तिथं योग्य वर्ड यूज करायचा आहे. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, लक्षात तुमच्या येईल. गुड अँड गुड. याचा अर्थ पहिलं जे वूड आहे लाकूड, आपण त्याला लाकूड म्हणतो. दुसरं वूड इज हेल्पिंग फॉर टिम्बर. पहिलं वूड आहे टिम्बर, दुसरं आहे हेल्पिंग फॉर. आपल्याला सेंटेन्स मध्ये नेमकं कोणतं वूड वापरायचं हे आपण सेंटेन्सच्या मिनिंग प्रमाणे ठरवलं पाहिजे, संदर्भाप्रमाणे ठरवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, I bought some wood. मी काही वूड किंवा वूड लाकडे किंवा आय बॉट सम वूड असं म्हटलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही.
आता इथं वूड, दुसरं एक्झाम्पल आहे ही वूड स्पीक लाऊडली. ही वूड स्पीक लाऊड. पहिलं वूड, दुसरं वूड. अकॉर्डिंग टू द रेफरन्स, संदर्भानुसार इथं आपल्याला हे वर्ड यूज. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी कोणता वर्ड यूज करतोय, त्या सेंटेन्सचं मिनिंग काय आहे, त्याप्रमाणे आपण ठरवायचं आहे. आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. बीच. अँड बीच. पहिलं जे बीच आहे बघा, एक्झाम्पल समुद्रकिनारा आपण ज्याला म्हणतो, सी शोर, समुद्रकिनारा. दुसरं आहे नेम ऑफ द ट्री. पहिलं जे बीच आहे सी शोर, समुद्रकिनारा. दुसरं नेम ऑफ द ट्री. माझा अर्थ माहित पाहिजे. पहिलं बीच सी शोर, समुद्रकिनारा. दुसरं जे बीच आहे ते अ काइंड ऑफ ट्री, एक प्रकारचं झाड आहे. मग आपण एक्झाम्पल जेव्हा आपण इथं लिहिणार आहोत, लक्षात घेतलं पाहिजे की समजा असं म्हणलं, वी वर स्टँडिंग ऑन अ सनी बीच. सनी बीच. सनी बीच. दुसरं समजा आपण एक्झाम्पल म्हणलं, द वूड ऑफ द बीच ट्री इज स्टर्डी, मजबूत, दणकट. आपल्या लक्षात आलं पाहिजे की मला कोणतं बीच वापरायचं आहे. समजा मी म्हटलं वी वर स्टँडिंग ऑन अ डॅश, ऑन अ सनी. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला बीच इथं समुद्रकिनारा अर्थ अपेक्षित आहे, ते मला बीच BACH लिहावं लागेल. आणि जेव्हा मी म्हणतो वूड ऑफ द डॅश ट्री इज स्टर्डी, इथं मला बीच BEECH असं या ठिकाणी वर्ड यूज करावा लागेल. वन मोर एक्झाम्पल वी कॅन टेक हिअर. बाय, BUY, बाय, BY आणि BYE. ऑल ऑफ यू नो, सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की BUY वर्ब आहे विकत घेणे. बाय एखादी क्रिया च्याकडून जेव्हा घडते ते प्रिपोजिशन आहे. दिस अ प्रिपोजिशन. अँड शेवटचं जे बाय आहे ते आहे गुड बाय मधला बाय, BYE, बाय. नाउ सी द एक्झाम्पल. He decided to buy a new car. He decided to buy a new car. इथं तुम्हाला काय लिहावं लागेल, कारण BUY बाय तुम्हाला इथं लिहावं लागेल. किंवा आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये a letter is written by
हिम. च्याकडून इथं तुम्हाला BY लिहावं लागेल. अँड थर्ड एक्झाम्पल, गुड बाय. गुड बाय फ्रेंड. गुड बाय इथं तुम्हाला BYE लिहावं लागेल. म्हणजे आपणास एक्झाम मध्ये होमोफोन सेंटेन्स मध्ये यूज करताना नेमका कोणता वर्ड यूज करायचा हे तुम्हाला अकॉर्डिंग टू द मीनिंग और द रेफरन्स ऑफ द सेंटेन्स त्या वाक्याचा अर्थपूर्ण म्हणजे संदर्भावरून तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ते स्पेलिंग वापरता आलं पाहिजे. So I hope that you understood the concept homophone. It is very easy concept. It is very easy concept. One more example आपण बघूया. Dear and dear, DEER, DEAR, DEER. DEAR, DEER. आता आपल्याला माहित आहे त्याचा अर्थ माहित. DEAR, डिअर म्हणजे प्रिय, लाडका असा आपण अर्थाने यूज करतो. आणि डिअर ही नेम ऑफ द ॲनिमल हे आपल्याला माहित असायला पाहिजे. दोन्हीचा अर्थ लक्षात असला पाहिजे तरच तुम्ही अकॉर्डिंग टू द मिनिंग ऑफ द सेंटेन्स यू कॅन यूज डिअर. फॉर एक्झाम्पल, डिअर सर और डिअर मॅडम. इथं तुम्हाला DEAR लिहावं लागेल कारण संदर्भ अर्थ तसा होतो. दुसरं जे आपण डिअर यूज करूया, हंटिंग ऑफ डिअर. हंटिंग ऑफ डिअर is not allowed. Allowed. Hunting of deer is not allowed. Here DEER. So तुम्हाला एक्झाम मध्ये सेंटेन्स दिल्यानंतर तुम्हाला ते योग्य होमोफोन्स वापरता आलं पाहिजे. किंवा होमोफोन्स दिल्यानंतर ती तुम्हाला सेंटेन्स मध्ये योग्य वापरून कोणत्या सेंटेन्सला कोणता वर्ड येणार आहे अर्थाप्रमाणे तो तुम्हाला वापरावा लागेल. आय होप दॅट यू विल अंडरस्टँड द कन्सेप्ट होमोफोन. थँक यू सो मच.